नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर रेल्वे क्लर्क ऑफिसर ग्रुप डी म्हणजे स्पेसिफिकली रेल्वेसाठी जे सम्स येतात ते खूप महत्त्वाचे असतात, कारण रेल्वेच्या परीक्षाचा कॅलेंडर येतो। आता रेल्वेचा क्लरिकलच्या स्टेशन मास्टरच्या वॅकन्सीसुद्धा येणार आहे आणि ग्रुप डीची वॅकन्सीची जी एक्झाम्स आहेत ती डेट डिक्लेअर झाली, नोव्हेंबरपासून ते सुरुवात होतात, ते नोव्हेंबर डिसेंबर असे 4-5 डेट्स आहेत। तर आपल्याला हे बघायचं आहे की वारंवार येणारे जे सम्स आहेत त्याच्यामध्ये टेक्निक कशी असते आणि कशा पद्धतीने सम सोडवतात आपण। आता इथे जो प्रश्न आहे, अनुराग लुजेस 1/7 ऑफ द कॉस्ट बाय सेलिंग ए पेन फॉर ₹144। आता हे रेल्वेचे जे सम्स आहेत त्याच्यामध्ये एक बेसिक आपण ज्या गोष्टी आहेत जे जस्ट तुम्हाला मी दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की या बेसिक गोष्टीमध्ये हे सॉल्व करायच्या आधी की रेल्वेचा जो फॉर्म्युला असतात की सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल टू प्रॉफिट, मग कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू लॉस। त्याचप्रमाणे इथे जर आपण बघितलं तर पर्सेंटेज प्रॉफिटचा फॉर्म्युला असतो प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 आणि तशाप्रमाणे पर्सेंटेज लॉसचा फॉर्म्युला आहे लॉस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100। बेसिकली जेव्हा आपण सम सॉल्व करतो तेव्हा ह्या सगळ्या टेक्निक्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, म्हणजे फॉर्म्युलाच आपल्याला बाहेर पाहिजे। आता मी तुम्हाला फॉर्म्युलाचं जस्ट रिवाईज केलं की काही सम मी डायरेक्टली सॉल्व करेन तेव्हा कुठले फॉर्म्युला याच्यातला अप्लाय करेल, तर तुम्ही जस्ट लक्षात ठेवा की सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इक्वल टू प्रॉफिट आणि कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस म्हणजे कॉस्ट प्राइस जास्त असेल आणि विक्रीची किंमत कमी असेल, खरेदी किंमत जास्त असेल आणि विक्रीची किंमत कमी असेल तर आपल्याला नक्कीच लॉस होतो। आणि पर्सेंटेज प्रॉफिट डायरेक्टली काढत असेल तर प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 आणि लॉस असेल तर लॉस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100, म्हणजे हे PPL हे लक्षात ठेवायचं आहे। कॉस्ट प्राइस यांची खाली सेम राहील। आता आपण जेव्हा सम सॉल्व करतो तेव्हा हे बेसिकली गोष्टी ज्या असतात ते आपल्या ह्याच्यातून निघून जातात। आता आपण समकडे येऊया। अनुराग लुजेस 1/7, आता पहिलेच म्हटलेलं लुजेस म्हटले लॉस ऑफ द कॉस्ट बाय सेलिंग अ पेन फॉर ₹144, म्हणजे 144 रुपीजला त्यांनी पेन सेल केला आणि त्याचा लॉस झालेला आहे 1/7 ऑफ द कॉस्ट। ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की लॉस झालं। इफ द पेन इज सोल्ड फॉर ₹189, जर 144च्या ऐवजी त्यांनी 189ला पेन सेल केला तर व्हॉट इज द पर्सेंट गेन? पर्सेंट गेन आपल्याला किती आहे? पर्सेंट गेन म्हणजे पर्सेंट प्रॉफिट। आता आपण मगाशी बघितलं, पण बेसिकली काही सम करत असताना आपण डायरेक्टली शॉर्ट ट्रिक्स टेक्निक्स आपण याच्यामध्ये वापरतो आणि मग समच्या टेक्निक्स वापरल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्याला ऑन द स्पॉट समजतात। आता इथे जर बघितलं तर 1/7 म्हणजे तुम्ही जर हा सम जर बघितलं तर 1/7 म्हणजे हा समजा तुमची कॉस्ट प्राइस असेल, अझ्युम करा ही कॉस्ट प्राइस असेल तुमची आणि सेलिंग प्राइस असेल, तर लॉस किती होईल तुमचं इथे? 6, कारण 7 - 1 6 होईल। आता आपण टेक्निकनी जेव्हा सम सॉल्व करतो तेव्हा आपण काय बघतो की याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे की लॉस जे तुमचा दिलेला आहे म्हणजे याच्यामध्ये तो दिलेला आहे 144। तर मित्रांनो, जर शॉर्ट ट्रिक आपण करत असेल तर काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवायला, तर 144ला 6नी भाग दिलं तुम्ही तिथे डायरेक्टली 24 येईल, म्हणजे जर तुम्ही मल्टिप्लाय केलं 24 तर 144 येईल। मग त्याप्रमाणे वरती जर तुम्ही ज्या 6ला मल्टिप्लाय केलं तसंच तुम्ही इकडे मल्टिप्लाय करा 24नी, इथे मल्टिप्लाय केला तर 7 4 28, 2 14 1 168 ही व्हॅल्यू आली। पण त्यांनी असं म्हटलेलं आहे आपल्याला कॉस्ट प्राइस की जर इफ द पेन इज सोल्ड फॉर ₹189, कॉस्ट प्राइस तुमची ही असेल, ओके, ही CP आहे तुमची, तर डिफरन्स किती येणार तुमचं? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल टू प्रॉफिट। ओके, तर तुमचा डिफरन्स किती येणार की तुम्हाला दिले किती? इफ द पेन इज सोल्ड फॉर 189 म्हणजे 189 जर सोल्ड केला असेल तर तुम्ही सिम्पली 189
-168 जर तुम्ही केलं तर तुम्हाला 21 प्रॉफिट येईल. बट तुम्हाला विचारलं आहे पर्सेंटेज प्रॉफिट. तर पर्सेंटेज प्रॉफिट करताना आपण काय फॉर्म्युला आपला आता जस्ट तुम्हाला मी दाखवला फॉर्म्युला. पर्सेंटेज प्रॉफिटचा फॉर्म्युला होता प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. प्रॉफिट किती दिला तुम्हाला 21. कॉस्ट प्राईस तुम्हाला सांगितले 160 तुमची कॉस्ट प्राईस आहे 168 इंटू 100 तुम्ही करा. पण 21 जा तुम्ही बघितलं तर ते 8नी डायरेक्टली डिवाइड होतो आणि मग 100 डिवाइड बाय 8 जर तुम्ही केलं तर तुम्हाला डायरेक्टली 12.5% तुम्हाला ही जी व्हॅल्यू आहे ही 12.5% तुमची व्हॅल्यू डायरेक्टली मिळेल. आता सम तुम्ही नीट बघा. जर तुम्हाला हा सम शॉर्ट ट्रिकमध्ये करायचा असेल तरी तुम्हाला हा शॉर्ट ट्रिकच आहे. फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्हाला मी विस्तारामध्ये दाखवलं म्हणून तुम्हाला वाटतं. पण जर तुम्ही बघितलं तर इथे जर तुम्हाला इथल्या इथेच तुम्हाला येऊ शकतं. हे 144ला 6नी डिवाइड केलं तर डायरेक्ट 24 आलं आणि 7ला म्हणजे 168 आलं. म्हणजे 168 आणि 189चा डिफरन्स 21 आलं. 21 भागले 168 100 डायरेक्टली ही व्हॅल्यू तुमच्या म्हणजे तुम्ही जेव्हा करणार तर तुम्हाला फक्त एवढंच आहे 21 भागिले 168 इंटू 100 तर तुम्ही केलं तर डायरेक्टली 12.5 तुमचं उत्तर येतं. म्हणजे ह्याला कॅल्क्युलेशन न करता सुद्धा तुम्ही डायरेक्टली उत्तर काढू शकता. हे फक्त तुम्हाला मी समजवण्याकरिता काढलेलं आहे. तर मित्रांनो कुठलाही सम असेल तर पहिल्यांदा तो सम समजून घ्या. प्रॉफिट अँड लॉसचा जो सम्स असतं पर्सेंटेजचा असतो त्याचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असला पाहिजे आणि मग सम्स कॅल्क्युलेट करताना तुम्हाला त्याचं बरंचसं बेनिफिट होईल. नेक्स्ट सम सॉल्व करताना इथे ए पर्सन बॉट एन ॲटम फॉर ₹795. बॉट म्हणजे तुम्ही काय म्हणता कॉस्ट प्राईस किती आलं त्याचं 1975 अँड सोल्ड ॲट ए प्रॉफिट ऑफ 12%. म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट इथे किती आलं 12%. व्हॉट वॉज द सेलिंग प्राईस ऑफ द आयटम. म्हणजे तुम्हाला विचारलं आहे काय सेलिंग प्राईस तुम्हाला विचारलेली आहे. आता अशा टाईपचे सम्स तुम्ही तर तुम्हाला जर फॉर्म्युला तुम्ही डायरेक्टली अप्लाय केलं तर तुम्ही डायरेक्टली समसुद्धा हे सॉल्व करू शकता आणि तुम्हाला वेगळं काही कॅल्क्युलेशन करून त्याचं वेगळं करण्याची गरज नाही आहे. तर तुम्ही डायरेक्टली इम्प्लिमेंट करा फॉर्म्युला पर्सेंटेज प्रॉफिटचा आणि तुम्ही बघा की याच्यात काय सम येतं. डायरेक्टली तुमचं पर्सेंटेज प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्ही यूज केलं तर तुम्हाला प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100 या फॉर्म्युलाने पण येईल आणि डायरेक्ट तुम्ही केलं तर काय होणार की तुमचं कॉस्ट प्राईस 1975 आहे ही इथे म्हणते राहणार इंटू 12% म्हणजे 112 ओके भागिले 100 ह्या तुमचा व्हॅल्यू येईल आणि व्हॅल्यू तुम्हाला येईल तर तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू ही डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली याची आन्सर येईल. तर तुम्ही कॅल्क्युलेशन पार्ट जर तुमचं चांगलं असेल कॅल्क्युलेशन पार्ट तुम्ही बघा कसं आहे की यांनी जर डिवाइड केलं जर 5नी डिवाइड केलं तर 20नी भाग जाईल. इथे केलं 5 9 5 3 15 5 3 15 ओके आणि इथे जर तुम्ही फर्दर डिवाइड केलं तर 4 आला 5 9 45 आणि परत केलं 5 5 25 म्हणजे 20 आला. खाली परत भाग जातो 5नी 4नी भाग गेला. इकडे केला तर 5 7 35 केलं तर तुम्हाला 4 आला 5 9 45 एवढं आलं. आता इथे परत भाग गेला 4 1 4 4 2 8 आणि 4 8 32 म्हणजे तुमची व्हॅल्यू राहिली 79 मल्टिप्लाय बाय 28. आता याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं तर तुम्हाला डायरेक्टली आन्सर मिळेल. आता मल्टिप्लिकेशन आलं आहे म्हणून तुम्हाला जस्ट दाखवतो की कोणत्याही 2 डिजिटला जर तुम्ही मल्टिप्लाय करता कोणतेही 2 डिजिट तुम्ही मल्टिप्लाय करता तेव्हा लक्षात ठेवायचं. समजा आता आपल्याला 79 इंटू 28 करायचं आहे तर जस्ट शॉर्ट ट्रिक म्हणून तुम्हाला दाखवून देतो जर लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय आहे की मी जस्ट दाखवलेलं आहे तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवायचं आहे की इथे जे 2 नंबर आहेत हा आणि हा ह्यांना सरळ मल्टिप्लाय करा. 7 2 14 म्हणजे 1 आणि 4 8 9 72 म्हणजे 7 and 2. आता लिहिताना बघा
14 एक नंबर खालती एक नंबर वरती, 72 एक नंबर खालती एक नंबर वरती, आणि मग सरळ क्रॉस मल्टिप्लाय करा. आता हे कुठल्याही 2 डिजिटला ॲप्लिकेबल आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून बेरीज करा. 7 8 56 प्लस 18, यांची बेरीज केली 74 आले. हे तुम्ही इथे 74 लिहिले. आता सिम्पली ॲड करा. ॲड करताना परत तुम्ही बघा की हे 2 ॲज इट इज झाले आहेत तसे. 7 आणि 4 यांची बेरीज, 7 आणि 4 11, एक कॅरी. ओके, 7 आणि 8, 8 आणि 4 12, एक कॅरी, 1 आणि 1 2, म्हणजे 2 2 1 2 हा तुमचा नंबर आला आहे. आता तुम्ही जर ऑप्शनमध्ये बघितलं, तुमच्या ऑप्शनमध्ये मी इथे काहीच नाही केलेलं आहे. 7 2 14 1 4 9 8 72 72. क्रॉस मल्टिप्लाय करा, बेरीज करा. 7 8 56 आणि 18 तुम्हाला नंबर येईल 74. इथे लिहा आणि 2 11 1. मी आधी याचा शॉर्ट ट्रिकचा एक दाखवलेला आहे, तुम्ही माझ्या यूट्यूबवरती जाऊन हे बघू शकता. मात्र मी तुम्हाला इथे जस्ट दाखवण्यासाठी तुम्हाला केलं होतं की तुम्ही त्या चॅनलमध्ये चेक करा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर मल्टिप्लाय केलं तर तुमचं आता उत्तर आलं आहे 2 2 1 2. तुम्हाला डायरेक्टली हा उत्तर मिळालेला आहे. आता इथे बघा मित्रांनो की इथे परत तुमचं हे सगळं लिहिण्याचं काही आवश्यकता नव्हती. फक्त एवढंच की 175 गुणिले 112 अपॉन 100 एवढंच तुम्हाला लक्ष. म्हणजे तुम्ही जर शॉर्ट ट्रिक म्हटलं तर तुम्हाला 1975 इंटू 112 अपॉन 100 बस एवढंच लिहायचं होतं. म्हणजे हे सगळं तुम्हाला मी व्हॅल्यू लिहून दाखवलं. एवढंच यांनी ते कॅल्क्युलेशन डायरेक्टली तुमचं होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला परत त्या सममध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एवढा बेसिकली समनी हे कॅल्क्युलेशन करू शकता. नेक्स्ट सम बनूया आपण कशा पद्धतीने करायचं आहे. टू डिस्पोज ऑफ द ओल्ड स्टॉक्स ए पर्सन सोल्ड ए टी सेट फॉर 3540. आता इथे परत सोल्ड आलेलं आहे. म्हणजे सेलिंग प्राईस त्यांनी सरासर दिलेली आहे 3540, विच वॉज 41% बिलो द कॉस्ट प्राईस. म्हणजे 41% बिलो द कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईसच्या ते 41% कमी होते आणि म्हणजे ते लॉसमध्ये होता. टू मेक ए प्रॉफिट ऑफ 11%. म्हणजे जर आपल्याला 11% पर्सेंटेज प्रॉफिट जो आहे तो आपल्याला 11% करण्यासाठी द सेलर शुड हॅव सोल्ड द सेट फॉर डॅश मोर. आता याच्यामध्ये 2 प्रश्न. पहिले तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुम्ही उत्तर सोडवायचं आहे आणि मग तुम्ही त्याच्यानंतर त्याच्या पार्टकडे जायचं आहे. आता इथे तुम्ही करताना तुम्ही 2 गोष्टी याच्यामध्ये बघायचं आहे की आपल्याला पहिल्यांदा जो बेस आहे कॉस्ट प्राईस तो आपण 100 घेतला आणि 41% त्याच्यातून आपण मायनस केले, लॉस आहे. तर आपले आले किती 59%. हे आपलं SP आलं. आता तुम्ही हे जे आहे तुम्ही ते विचार करा की डिस्पोज द सोल्ड पर्सन सोल्ड ए टी सेट फॉर दिस. मग तुम्ही सोल्ड किती आहे 3540. म्हणजे आपण ह्याच्यातून मायनस केले म्हणून एवढे आले. त्यांनी दिलं आहे 3540 सोल्ड केलं. 59नी याला डिवाइड करा. 59नी ते डिव्हिजन केलं तुम्ही तर डायरेक्टली बघा इथे 6 आहे आणि तुम्ही जर हे डिवाइड केलं तर 6नी डिवाइड होईल ह्याचं. म्हणजे इथे 60 येतील. बरोबर आहे. आणि इथे 60 आले याचं तिथे पण इंटू 60 केलं आपण हे आले 6000. कारण हे बॅलन्स करायला लागेल आपल्याला 6000. म्हणजे ह्यांनी जर मल्टिप्लाय केलं म्हणजे याचा अर्थ आहे की 59 इंटू 60 आपण केलं तर 3540 आलं आणि 100 इंटू 60 केलं तर 6000 आलं. आता प्रश्न असा आहे इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट ऑफ 11% द सेलर शुड हॅव सोल्ड अ सेट फॉर हाऊ मच. आता याच्यामध्ये जर करत असताना आपण सेलिंग प्राईस फाईंड करायची आपल्याला. तर सेलिंग प्राईस जी आपल्याला आहे दिलेली आहे काय येणार 6000 इंटू 11 म्हणजे 111 भागिले 100 म्हणजे 0 0 0 0 कॅन्सल. ओके. आता सिम्पली तुम्हाला हे जर मल्टिप्लाय केलं तुम्ही याला तर किती येणार 6660 आलेलं आहे तुमची व्हॅल्यू. आता तुम्हाला ह्याच्यातून काय विचारलेलं आहे की तुम्हाला विचारताना विचारलं आहे की इस इज हाऊ मच मोर
हा जो मी विचारला आहे हाऊ मच मोर, मग तुम्ही याच्यातून डायरेक्टली जी व्हॅल्यू तुमची 3540 ही मायनस केली तर तुम्हाला व्हॅल्यू येईल 3120 मग तुमचा डायरेक्टली हा आन्सर आहे. आता हा सम करत असताना प्रत्येक वेळेला आपण बघितलं की सेलिंग प्राईस 3540 असेल तर पर्सेंटेज प्रॉफिट 11%. आपण ह्याच्यामध्ये सममध्ये बघितलं होतं आणि आपल्याला माहिती होतं की रिडक्शन आहे म्हणजे डिक्रीज आहे कॉस्ट प्राईस इन ऑर्डर टू सेट लॉस आहे तर -41 आहे. म्हणजे 100 आपण कॉस्ट प्राईस घेतला तर 41 म्हणजे 59 आपली सेलिंग प्राईस झाली. आता आपल्याला व्हॅल्यू दिली आहे की सेलिंग प्राईस जी व्हॅल्यू आहे आपली दिलेली आहे ती दिलेली आहे 3540. म्हणून आपण शॉर्ट ट्रिकमध्ये 3540 डायरेक्ट 59 म्हणजे आपण 100 वजा 59 आपण माइंडमध्ये जरी केलं म्हणजे 41 केलं तर 59 येईल आणि 3540ला डायरेक्टली डिवाइड केलं तर किती येणार 60. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे इथे 60 आलं इथे पण 60 मल्टिप्लाय 6000 आणि 6000 आणि 3540 हे जे आहेत याच्या आधी आपल्याला ह्याच्यात प्रॉफिट झालं 11% म्हणून 111 भागिले 100 कारण 11% म्हणजे 100 अधिक 11 आणि ते डिवाइड केल्यानंतर 6660 मायनस 3540 म्हणजे तुमची व्हॅल्यू आहे 3120. आता हे जे तुम्हाला 3 सम दाखवले हे बेसिक सम्स मी तुम्हाला दाखवले की एक्झामिनेशनमध्ये तुम्ही जर रेल्वेचं बघितलं तर वारंवार या टाईपचे सम्स येतात आणि म्हणून मी वेगवेगळ्या टाईपचे सम्स दाखवते जेणेकरून तुम्हाला हे समजायला की आपण हे सम करत असताना आपल्याला बेसिकली ह्याच्यात काय करायचं आहे. आता इथे रघु बॉट अन आर्टिकल फॉर ₹14360 अँड स्पेंड ₹240 ऑन इट्स ट्रान्सपोर्टेशन ॲट वॉट अमाऊंट. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जी अमाऊंट दिलेली आहे 240 ही अमाऊंट आहे 1460 ओके अँड सोल्ड फॉर दिस on its transportation at what amount in must be sell to get a profit of percent profit. Okay, so percent profit आपल्याला पाहिजे 15%. at what amount must be sell म्हणजे सेलिंग प्राइस तुम्हाला फाइंड करायची आहे. कॉस्ट प्राइस दिली आहे तुमची 14360 आणि त्याच्यावरती स्पेंड केलं त्यांनी किती 240 म्हणजे जर ॲड केलं तुम्ही तर ॲडिशन तुमचं किती येईल 0 10 4 आणि 2 6 4 एवढे 14600 हे तुमचं ॲडिशनल कारण याच्यामध्ये ते दिलेले अमाऊंट जी आहे ती किती आहे त्यांची अमाऊंट 240 ही 240 अमाऊंट आहे. म्हणजे एवढं आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला काय विचारलं आहे की ही अमाऊंट जी आली तुमची ही CP आहे तुमची. आता तुम्हाला पर्सेंटेज प्रॉफिट काय आहे प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 ओके. मग आता पर्सेंटेज प्रॉफिटमध्ये 15% दिलेलं आहे. ओके 15 म्हणजे किती झाले हा जो 15% दिलेला आहे हा जर लिहिली व्हॅल्यू तुम्हाला तर ही होणार 115 म्हणजे 115 गुणिले ही जी CP आहे तुमची किती आहे 14600 डिवायडेड तुमचे 100 ओके. व्हॉट्स अमाऊंट मस्ट बी सेल हे तुमची व्हॅल्यू तुम्हाला काढावी लागेल. आता ही व्हॅल्यू काढली तुम्ही तर तुम्हाला समजेल की व्हॅल्यू किती येते 14600 हे 2 0 कॅन्सल आणि तुम्हाला 146 इंटू 15 तुम्हाला डायरेक्टली करायचं आहे. आता हे जर तुम्ही केलं तुम्हाला मगाशी मी दाखवलं ते 2 डिजिटचं होतं पण याचं जर दाखवलं तुम्हाला किती अमाऊंट आहे 146 इंटू 115. आता आपण मगाशी बघितलं ते 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन होतं तर आपण बॉक्स 3 बनवले होते. आता हे मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला बॉक्स किती बनवायचे आहेत बघा. हा 1 हा 2 हा 3 हा 4 आणि हा 5. आणि तुम्ही नीट लक्ष द्या कारण मी हळूहळू दाखवतो नंतर तुम्हालाच करायचं आहे. आता बघा इथे जे नंबर आहेत ह्यांना मल्टिप्लाय केलं 1 इंटू 1 हा 0 वर आला 6 5 30. पहिले आपण कॉर्नरचे नंबर लिहून घेतले 1 इंटू 1 0 1 6 5 30 ओके. त्याच्यानंतर आपण यांचा
क्रॉस मल्टिप्लाय करून यांची बेरीज केली. पहिला याचं क्रॉस मल्टिप्लाय किती आलं 1 × 1 1 आणि 4 × 1 4 आणि 4 × 1 आणि 1 + 1 किती 5 आलं म्हणजे 0.5. आता 0.5 आपण का लिहितो डबल डिजिटमध्ये लिहायचं असतं. सिंगल डिजिट आला तर आपण 0.5 म्हणजे ॲडिशनला आपलं बरं पडतं. त्याप्रमाणे इथे बघा 5 4 जा 20 6 1 जा 6 म्हणजे 20 आणि हे 6 26 म्हणजे तुम्ही लिहिणार 26. आता राहिला मधला प्रश्न म्हणजे जो मधला जो आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जरा नीट बघा 115ला मल्टिप्लाय करतोय आपण. ते करत असताना इथे पहिल्यांदा हा आणि हा क्रॉस मल्टिप्लाय करून यांची बेरीज करा. तर किती आलं 1 × 5 5 1 × 6 6 आणि मग 1 × 4 4 म्हणजे झाले किती 5 आणि 4 11 आणि 4 15 म्हणजे 1 and 5. आता यांची पाठून सुरुवात करा बेरीज करायला. हा 0 आहे आयडी झाला 6 + 3 9 7 × 2 म्हणजे 2 नी 5 7 5 आणि 1 6 आणि 0 आणि 1 1 म्हणजे उत्तर आलं 16790. आपल्या ऑप्शनचं 16790 ऑप्शनमध्ये आहे आपल्याला. पण आपण हे जे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे मी तुम्हाला एक दाखवलं आहे आणि अशा यूट्यूब चॅनलमध्ये मी याचं तुम्हाला डिटेल्समध्ये पण दाखवलेलं आहे. पण तुम्हाला हे सम सॉल्व करताना आपण 3 संख्यांचा गुणाकार कसं केलं ते बघा. 1 × 1 0 1 मग 6 5 जा 30 3 0 क्रॉस मल्टिप्लाय केलं 1 आणि 4 यांची बेरीज दिली 5 म्हणजे 0 5 यांची 20 आणि 6 यांची बेरीज आली 20 आणि 6 26 म्हणजे आपण लिहिलं 26 इथे आलं हा 26 आलं इथे. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं इथे तसं मी तुम्हाला वेगळं दाखवलं तुम्हाला करायचं असं वेगळं लिहायची गरज नाही. इथे 5 आणि 6 आणि 4 5 6 4 हे 15 डायरेक्ट लिहू शकता. आता तुम्ही ॲड करा 0 पाठवून आले 6 आणि 3 9 5 आणि 2 7 1 आणि 5 6 आणि 1 म्हणजे 16790 हा तुमचा उत्तर आला. तुम्ही जर तुमचा प्रश्न बघितलात त्या प्रश्नामध्ये ह्याचं मल्टिप्लिकेशन जे आहे 16790 तुमचं डायरेक्टली उत्तर येईल तुमचं 16790. तर तुम्हाला मी हे जे प्रश्न दाखवले हा बेसिक प्रश्न होते. आणि आता हा एक प्रश्न तुमचा मी क्लिअर करतो. आता इथे सुद्धा तुम्हाला विचारलं आहे कौशिक बॉट ए टॉय फॉर ₹180 अँड सोल्ड इट फॉर ₹202.50. आता बॉट म्हटल्यानंतर कॉस्ट प्राईस आलं किती कॉस्ट प्राईस त्याची 180 आणि सेलिंग प्राईस किती आली 202.50. आता तुम्ही जर हे जर मायनस केलं सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस तर तुम्हाला प्रॉफिट किती येईल ह्याच्यामध्ये 202.50 आणि 180 म्हणजे डायरेक्टली याच्यामध्ये 22.50 हा तुमची ही व्हॅल्यू आली तुम्हाला. हा तुमचा प्रॉफिट आला. द रेट ऑफ प्रॉफिट वॉज म्हणजे पर्सेंट प्रॉफिट रेट तुम्हाला काढायचं झालं तुम्ही कसं काढणार पर्सेंट प्रॉफिटचं की तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100 प्रॉफिट झालं आहे तुम्हाला 22.50. कॉस्ट प्राईस तुमची दिलेली आहे 180 इंटू तुम्हाला 100 दिलेलं आहे. आता जर बघितलं तर हा जर तुम्हाला हा डेसिमल जो आहे तो जर काढायचा म्हटला जर आपण ह्याला बाद केला तर इथे येणार 2250 इंटू 100 आपण 180 इंटू 100 बरोबर आहे. मग 180 इंटू 100. आता तुम्ही हे सिम्पली कॅल्क्युलेशन करत असताना तुमचं हे जर कॅल्क्युलेशन तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्हाला माहिती आहे हे कॅन्सल हे कॅन्सल हा 0 हे कॅन्सल. आता राहिले तुमचे फक्त 225 भागिले 18 आणि जर तुम्ही याला 9नी भाग दिलात तर 9 2 जा इथे सुद्धा 9 2 जा 18 आणि 20
बरोबर आहे. 9 5 45 म्हणजे इथे 2 आणि 5 येईल. म्हणजे 25/2 म्हणजे उत्तर 12.5% याचा आपल्याला डायरेक्टली पर्सेंटेज प्रॉफिट जो आहे आपला जो आहे रेट ऑफ प्रॉफिट वॉज म्हणजे रेट म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट हा 12.5. तर हा समसुद्धा तुम्हाला सिम्पली होता की तुम्हाला मी हे सगळं दाखवलं, पण तुम्हाला फक्त एवढंच करायचं होतं की 202 मायनस 0.50 आणि 180 आज हे मायनस करून हे आले की मग आपला जो फॉर्म्युला तुम्हाला मी सुरुवातीला दाखवला त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करा. हा डेसिमल आहे इथे. हा डेसिमल तुम्ही जर तुम्ही बघितलं तर 22.50 ओके. आणि ते कॉस्ट प्राईस तुमची दिली होती 180. त्याप्रमाणे आपण ते केलं आहे आणि आपल्याला सॉल्व पण झालं आहे. तर मित्रांनो, या माध्यमातून मी तुम्हाला जे सम्स दाखवलेले आहेत ते रेल्वे भरतीच्या अनुषंगाने फार इम्पॉर्टंट आहेत. आत्ता येणारी जी परीक्षा आहे जी आता ग्रुप डी त्याच्यासाठी तर हे 5 सम जे दाखवले तसे ॲज इट इज सम आलेले आहेत रेल्वे भरती बोर्डला. क्लेरिकल आणि ऑफिसरला पण काम आलं आहे. तर मला असं वाटतं की मी तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नचे सम्स दाखवेन. तुम्ही हे नीट बघा आणि प्रॅक्टिस करताना या सम्सचं जे मी फॉर्म्युला आणि जे मॅथड वापरले ते तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये हे इम्प्लिमेंट करू शकता. मी आशा बाळगतो की अशा टाईपचे नवीन यूट्यूबमध्ये तुम्ही कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला कोणत्या विषयावरती म्हणजे मॅथ्सच्या कोणत्या टॉपिकवरती जास्त सम्स हवेत. आम्ही त्याचं मी पुढे तुम्हाला मी तसंच ही सिरीज कंटिन्यू करणार आहे, पण मात्र टॉपिक वाईज मी करणार आहे. तुम्हाला जर अर्जंट कुठे टॉपिक असेल तर तुम्ही मला नक्कीच कळवा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा आपण भेटू.